नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, नुकतीच मैदान रिपोर्टर या यूट्यूब चॅनलचे सर्वेसर्वा तुषारदादांनी श्री पैलवान विलासदादा देशमुख यांची सविस्तर मुलाखत घेतली। अखिल भारतीय बैलगाडा संघटनेचे जबाबदार पदाधिकारी पैलवान श्री विलासदादा देशमुख यांची एका महत्त्वपूर्ण विषयावरती सविस्तर मुलाखत घेतली। जर आपण ती मुलाखत पाहिली नसेल तर कृपया अतिशय महत्त्वपूर्ण विषयावरती असलेली मुलाखत मैदान रिपोर्टर या चॅनलवरती जाऊन नक्की पहा। मित्रांनो, या मुलाखतीमध्ये दिनांक 27 मे 2024 रोजी आयोजित केलेल्या बैलगाडा संघटनेच्या मीटिंगच्या संदर्भात सविस्तर चर्चा केलेली आहे। मित्रांनो, जी 27 तारखेला मीटिंग होणार आहे त्यात वेगवेगळे विषय मांडण्यात येणार आहेत आणि त्या सर्वातील एक महत्त्वाचा विषय म्हणजे नुकताच राज्य शासनाने लागू केलेल्या एका नियमाबद्दल आहे, ज्या नियमाला आपल्या अखिल भारतीय बैलगाडी संघटनेचे पदाधिकाऱ्यांनी विरोध केलेला आहे। बैलगाडा शर्यतीबाबत महत्त्वाची बातमी समोर येते ती म्हणजेच कानाला टॅग नसलेल्या बैलांना शर्यतीत भाग घेता येणार नाहीये। टॅग नसलेल्या बैलांना बैलगाडा शर्यतीमध्ये सहभाग घेण्यास परवानगी देऊ नये असे आदेश पुणे जिल्हाधिकाऱ्यांनी दिले। एअर टॅग नसल्यास बैलांची खरेदी विक्री करता येणार नाही। एअर टॅग एक बारकोड पद्धती आहे जी सॉफ्टवेअरमध्ये डेव्हलप केलेली आहे आणि त्या एअर टॅगची नोंद भारत सरकारकडे असते। बाजार समिती, आठवडी बाजार खरेदी विक्री संघ यांनी इतर पशुधनाची ही विक्री करताना टॅग दिलाय का यावर लक्ष द्यावं नसेल तर बंदी घालावी असं सांगण्यात आलंय आणि 1 जून पासून एअर टॅग बंधनकारक असल्याचं शासनानं परिपत्रक काढलंय। त्यामुळे बैलगाडा शर्यतीला बैलाला जुंपण्याआधी टॅग पाहावा लागणार आहे। मित्रांनो, मेन स्ट्रीम मीडिया, प्रिंट मीडिया आणि सोशल मीडिया या तिन्ही मीडियामध्ये गेल्या 2 दिवसापूर्वी एक बैलगाडा क्षेत्र संबंधित एक न्यूज व्हायरल झाली आणि ती न्यूज म्हणजे यापुढे जे बैल शर्यतीला पळतील त्या सर्व बैलांना कानाला टॅग लावणे म्हणजेच कानाला बिल्ला लावणे बंधनकारक राहणार आहे। यालाच आपण इंग्लिशमध्ये इयर टॅगिंग असे म्हणतो। जर कानाला बिल्ला नसेल तर त्या बैलांना शर्यतीमध्ये पळून दिले जाणार नाही किंवा त्या बैलांची खरेदी विक्री करण्यासुद्धा मज्जाव करण्यात आलेला आहे। अतिशय चांगल्या उद्देशाने केलेला हा नियम, ज्यामुळे पाळीव जनावरे कत्तलखान्यापासून जाण्याचे वाचतील असे सरकारला वाटत आहे आणि याच उद्देशाने बनवलेल्या या नियमाला आपल्या पूर्वश्रेमीचे नाव असलेल्या अखिल भारतीय बैलगाडा संघटना आणि नवीन रजिस्टर झालेल्या अखिल बैलगाडी असोसिएशन या संघटनेने विरोध दर्शवला आहे। या नियमासाठी जी सिस्टीम, जी पद्धत वापरण्यात आली आहे या पद्धतीवरती अखिल बैलगाडी असोसिएशनचा विरोध आहे। या गोष्टीची भरपूर कारणे आहेत। जनावरांना इयर टॅगिंग करणे हा नियम पूर्वीपासून कार्यरत झालेला आहे, परंतु आजपर्यंत आपण कोणत्याही बैलगाडी शर्यतीमध्ये पळणाऱ्या बैलांच्या कानाला इयर टॅगिंग पाहिले नाही। परंतु हाच नियम आता कडक करण्यात आलेला आहे आणि इयर टॅगिंग करण्यासाठी राज्य शासनाने पळणाऱ्या बैलांवरती फोकस केलेला आहे। मित्रांनो, गोट्यातील दुभती जनावरे, लहान वासरे आणि पळणारे शर्यतीची बैल यामध्ये खूप फरक आहे। दुभती जनावरे हे शांत असतात, एकाच जाग्यावरती बांधून असतात, परंतु शर्यतीच्या बैलांना रोज टेम्पोने प्रवास करावा लागतो, शर्यतीमध्ये पळावे लागते, रोज बैलगाडीला जुंपावे लागते आणि यामुळेच कानाला टोचलेल्या टॅगिंगचा त्या शर्यतीच्या बैलांना खूप त्रास होऊ शकतो। कारण बैलगाडा क्षेत्रातील पळणारे जे बैल असतात ते बलदंड असतात, विशिष्ट खुराकाने त्यांची योग्य तब्येत सांभाळली जाते। इतर दुभत्या जनावरांपेक्षा बैलगाडी क्षेत्रातील बैलांना ही ताकद जास्त असते आणि त्यामुळे जेव्हा ते मैदानात पळण्यासाठी येतात किंवा घरी गोट्यामध्ये असतात तेव्हा आपल्या शिंगांनी किंवा पायाच्या खुरांनी माती उकळत असतात। अशा वेळेस टोचलेल्या कानातील बिल्ल्यामुळे त्या बैलांच्या कानाला इजा होऊ शकते। मुळात हा कानाला बिल्ला टोचण्याची पद्धतच चुकीची आहे असे निक्षून विलासदादा पैलवान यांनी त्या मुलाखतीमध्ये सांगितलं आहे। कानाच्या कार्टिलेजमध्ये मशिनीच्या साहाय्याने कानाला पंच करताना जनावरांना वेदना होतात, कारण तो पंच कानाच्या आरपार घुसतो आणि मागच्या बाजूस रिबिटासारखे बटन असते। अशा वेदनादायी पंचिंगला आजपर्यंत पेटासारख्या संघटनेने किंवा इतर प्राणीमित्र संघटनेने विरोध का केला नाही असा खडा सवाल विलासदादांनी विचारलेला आहे आणि तो अतिशय योग्य आहे। कारण
हेच प्राणीमित्र संघटनावाले शर्यतीमध्ये बैलाला मारहाण होते, शेपूट चावला जातो अशा पद्धतीचा अपप्रचार करतात आणि बैलगाडा शर्यत कशी बंद पडेल याचा प्रयत्न करत असतात. परंतु जेव्हा सुप्रीम कोर्टाने बैलगाडा शर्यत बंदी उठवली आणि सशर्त शर्यतींना परवानगी दिली तेव्हापासून शासनाने घालून दिलेल्या नियमांचे बैलगाडी शर्यतीमध्ये काटेकोरपणे पालन केले जाते. जर एखाद्याकडून चुकी झाली तर संघटनेचे पदाधिकारी लगेच संबंधित व्यक्तीवरती कारवाई करतात. शासनानेच बनवलेले हे नियम शासनाचे कोणतेही कर्मचारी जरी बैलगाडा शर्यतीच्या मैदानावरती उपस्थित नसले तरी असोसिएशन कायम कार्यरत राहते आणि मैदानात शासनाने घालून दिलेल्या सर्व नियमांचे काटेकोरपणे अंमलबजावणी करते. इयर टॅगिंगची ही वेदनादायी पद्धत आणि या पद्धतीचे नियम आम्हाला अजिबात मान्य नाहीत असे विलासदादांनी ठणकावून सांगितले. लवकरच जिल्हाधिकाऱ्यांना भेटून या इयर टॅगिंगच्या विरोधात आवाज उठवणार असल्याचे या मुलाखतीमध्ये विलासदादांनी सांगितलेले आहे. मित्रांनो, आपण जर बाहेरच्या देशात ज्या देशामध्ये दूध उत्पादनासाठी दुभती जनावरे जास्त प्रमाणात पाळली जातात त्या देशामध्ये इयर टॅगिंगची ही चुकीची पद्धत अजिबात नाही. तो बिल्ला कानाला टोचण्याऐवजी संबंधित जनावराच्या गळ्यामध्ये अडकवला जातो. त्या टॅगिंगवरून त्या देशातील सिस्टीम त्या जनावराची सर्व माहिती ठेवते. सेम अशीच पद्धत आपल्या भारतामध्ये सुरू केली पाहिजे. आमचा टॅगिंगला अजिबात विरोध नाही, परंतु इयर टॅगिंगला म्हणजेच कानाला टोचणाऱ्या टॅगिंगला खूप विरोध आहे आणि हेच म्हणणे राज्य शासनाला पटवून देण्यासाठी लवकरच योग्य ती ॲक्शन घेण्यात येणार आहे. मित्रांनो, इयर टॅगिंगची ही पद्धत बैलगाडी क्षेत्रातील बैलांना ही खूप चुकीची आहे आणि हे फक्त बैलगाडी क्षेत्रातील लोकांना समजू शकते. तर आपल्याला जी गोष्ट माहीत आहे ती शासनापर्यंत कळवली पाहिजे आणि गळ्यामध्ये बेल्टच्या द्वारे टॅगिंग करण्यावरती शासनाने भर दिला पाहिजे. बैलांच्या कानाला बिल्ला किंवा टॅगिंग जर नसेल तर बैलगाडा शर्यतीत त्यांना सहभागी होता येणार नाही असा आदेश सातारा, पुणे जिल्ह्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांनी काढलेला आहे असं आम्हाला समजले आहे. माजी जिल्हाधिकारी असेल, शासन असेल यांना बैलगाडा मालकांच्या वतीनं विनंती आहे की पशुसंवर्धन विभागाचा हा टॅग कंपल्सरी असण्याचा जो आदेश आहे हा जुनाच आहे. परंतु ज्या वेळेला 2021 साली बैलगाडा शर्यती चालू झाल्या त्यावेळेस आम्ही पुणे जिल्हाधिकाऱ्यांना भेटून या संदर्भातील वस्तुस्थिती जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त असतील आणि जिल्हाधिकारी असेल यांना भेटून आम्ही त्यावेळेस सांगितलं होतं की बैलगाडा शर्यतीसाठी खिलार जातीची बैल प्रामुख्याने वापरली जातात. ही बैल अतिशय चपळ आणि काटक असतात आणि त्यांची नजर ही तीक्ष्ण असून कानावर त्यांचं इकडे कानाच्या आधारे ते परिस्थितीचा अंदाज घेत असतात. खिलारचे कान हे अतिशय टवकारलेले असतात, आपण पाहत असाल, आणि जर त्या कानाला आपण बिल्ला मारला तर खिलारच्या सौंदर्याला देखील बाधा पोहोचू शकते आणि बैलांना आवाजाचा अंदाज घेणं सुद्धा कठीण होऊ शकतं. म्हणून आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना विनंती केली होती की आम्ही आमच्या बैलांची नोंदणी ऑनलाईन असेल किंवा जी पशुसंवर्धन विभागाची जी काही प्रक्रिया असेल ती पूर्ण करायला आमची कोणत्याही प्रकारची हरकत नाही. तो बिल्ला आम्ही बैलाच्या गळ्यामध्ये बांधू शकतो, परंतु आमच्या बैलाचं सौंदर्य नष्ट होऊ नये, त्याच्या कानाला काही इजा होऊ नये. त्या बिल्ल्याने होत नसेल, काही बैलांना होईल आणि ती बैल चपळ असतात म्हणून ती इजा होऊ नये किंवा बैलांचं सौंदर्य आमचं नष्ट होऊ नये म्हणून आमचा याला विरोध आहे. आम्ही तो बिल्ला बैलाच्या गळ्यामध्ये बांधायला आमची कोणत्याही प्रकारची हरकत नाही. इतर जनावरं ही शांत असतात, त्या शांत जनावरांना बिल्ले टोचणं काही अवघड नसतं. परंतु आपण जर पाहिलं तर खिलार जातीचा बैल, शर्यतीचा बैल हा अतिशय चपळ असतो. तो बिल्ले मुळात मारून देणार नाही आणि मारल्यानंतर आमचं त्या बैलावर एवढं प्रेम असतं की त्याच्या सौंदर्याला जर कुठं बाधा पोहोचत असेल तर आमचा 100% या गोष्टीला कानाला बिल्ला मारण्याला विरोध आहे. मात्र तो टॅगिंग, बैलाची नोंदणी ऑनलाईन पद्धतीने करणं, शासकीय जी काही प्रक्रिया असेल ती करू आम्ही. परंतु आमची अखिल भारतीय बैलगाडा संघटना असेल, तमाम महाराष्ट्र राज्यातील सर्व बैल मालकांच्या वतीने एवढी शासनाला विनंती असेल की आपण याच्यावर काहीतरी एक तोडगा काढावा आणि ते बिल्ले कानात मारण्याच्या ऐवजी आम्हाला गळ्यात बांधण्याची परवानगी द्यावी, ही मी आपणास विनंती करतोय. देशामध्ये महाराष्ट्र सोडून पंजाब असेल, कर्नाटक असेल, तामिळनाडू असेल या ठिकाणी देखील बैलांच्या शर्यती मोठ्या प्रमाणात घेतल्या जातात. त्या ठिकाणी चौकशी केली असता आम्हाला समजलंय की त्या ठिकाणी अजून असा आदेश कोणत्याही जिल्हाधिकाऱ्याने काढलेला नाही किंवा पशुसंवर्धन विभागाने सक्ती केलेली नाही.
मान्य आहे, महाराष्ट्रामध्ये सर्व जनावरांची नोंदणी ऑनलाईन पद्धतीने करण्यासाठी टॅगिंग हे कंपल्सरी केलेलं आहे. इतर जनावरं ही शांत असतात, गायी असतील, बैल असतील, इतर जातीची जनावरं ही शांत असतात, त्यांना टॅगिंग करणं सोपं आहे म्हणून ते ठीक आहे. परंतु कुठंतरी बैलगाडा शर्यतीत सहभागच घेता येणार नाही टॅग नसेल तर हे कुठंतरी चुकीचं आहे. देशामध्ये इतर ठिकाणी कोणत्याही प्रकारच्या शर्यतीमध्ये असा आदेश नाही, मग तो महाराष्ट्रातच का, हा मला पडलेला प्रश्न आहे. आणि जर शासनाला ऑनलाईन नोंदणी करायची असेल तर त्याला आम्ही सर्व बैलगाडा मालक 100% सहकार्य करायला तयार आहे. परंतु शासनाने कानाला बिल्ले टोचलेच पाहिजे हे मात्र कंपल्सरी करू नये. आणि असा कोणत्याही प्रकारचा कायदा नाही की त्या पद्धतीने बैलाला टॅगिंगच केलं पाहिजे, हे कुठेही कायद्यात लिहिलेलं नाही. टॅग असेल तर तो आम्ही आमच्या बैलाच्या गळ्यात बांधायला तयार आहे. कृपया करून टॅग नसेल तर शर्यतीत विरोध करायचा हे कोणत्या प्रकारचा आम्ही खपवून घेणार नाही. हा मुख्य हेतू या विरोधामागे आहे. अखिल बैलगाडी असोसिएशनच्या मार्फत केलेली ही मागणी शासन लवकरच समजून घेऊन लागू करेल अशी आपल्या सर्वांची अपेक्षा आहे. तर दिनांक 27 मे 2024 रोजीच्या महत्त्वपूर्ण बैठकीमध्ये आणखी काय काय निर्णय होणार आहेत आणि त्या निर्णयाचे पुढील काळात बैलगाडा क्षेत्रावरती काय परिणाम होणार आहेत ते लवकरच आपल्या सर्वांना मीटिंग झाल्यावरती समजेल. तोपर्यंत पाहत रहा नाद महाराष्ट्राचा, नाद बैलगाडा शर्यतीचा. धन्यवाद.